सिंधुदुर्गच्या फोंडा घाटामध्ये पेट्रोल घेऊन जाणारा टँकर उलटला। या टँकरला भीषण आग लागली आणि चालकाचा होरपळून मृत्यू झाला। ही भयानक दृश्य आपण बघतोय। सिंधुदुर्गच्या फोंडा घाटातली दृश्य आहेत। पेट्रोल घेऊन जाणारा हा टँकर आहे जो उलटला आणि त्याच्यामुळे भीषण आग त्याला लागली। पेट्रोल त्याच्यामध्ये असल्यामुळे निश्चित वेगाने ही आग पसरली असणार आणि चालकाचा मात्र दुर्दैवीपणे याच्यामध्ये होरपळून मृत्यू झालेला आहे। सिंधुदुर्गमधल्या फोंडा घाटातली ही दृश्य आहेत। पेट्रोल घेऊन जाणारा हा टँकर होता जो उलटला आणि त्याच्यामुळे ज्वलनशील पदार्थ असल्याने तातडीने टँकरने पेट घेतला। याच्यामध्ये चालकाचा मात्र होरपळून मृत्यू झालेला आहे असं समजतंय। टँकर दृश्यांवरूनच आपल्याला या अपघाताची भीषणता लक्षात येते। सिंधुदुर्गमधल्या फोंडा घाटातली ही दृश्य आहेत। पेट्रोल घेऊन जाणारा एक टँकर होता जो उलटला। या टँकरला भीषण आग लागली। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी उमेश बुचडे यांच्याकडून। उमेश, सध्याच्या क्षणाला घटनास्थळावर काय नेमकी परिस्थिती आहे? वाहतुकीवर परिणाम झालाय का? निश्चितच रिधी, आपण पाहिलं की कोल्हापूरवरून कणकवलीच्या दिशेने म्हणजे सिंधुदुर्ग दिशेने येणारा एक जो पेट्रोल घेऊन टँकर होता आणि तो टँकर वळणावर आणि ते थोडंसं खड्डे रस्त्याला असल्यामुळे तो पलटी झाला। ड्रायव्हरला जो आहे तो ताबा सुटला त्याच्या टँकरचा आणि तो पलटी झाला आणि पलटी झाल्यानंतर लगेचच त्याने पेट घेतला आणि पेट घेतल्यानंतर ड्रायव्हर जो आहे त्याला बाहेर पडताना आले किंवा जवळ तो असे पेट्रोल असेल किंवा ते बाहेर पसरलं आणि त्यामुळे त्याने पेट घेतल्यामुळे त्याला बाहेर आगीमधून बाहेर न आल्यामुळे त्याला होरपळून मृत्यू झाला अशी एक माहिती पुढे येते। आणि खूप मोठी घटना होती आणि या घटनेनंतर 2 ते 3 तास वाहतूक देखील ठप्प होती, कारण दोन्ही बाजूने मोठ्या रांगा होता। त्या जो घाट आहे फोंडा घाट आहे तो सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला जोडणारा जो घाट आहे आणि त्या घाटामध्ये 2 ते 3 तास मोठ्या रांगा होत्या आणि खूप मोठी आग होती, भीषण आग भडकली होती आणि टँकर हा जळून त्याच्यामध्ये क्राक झालाय आणि त्याचा चालकाचा त्यात होरपळून मृत्यू झालेला आहे एकंदरीत। जी उमेश, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।